गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। पाणी साचलंय, त्यामुळे रस्त्यांना अक्षरशः स्वरूप आलंय। रेलटोलीला जोडणारा अंडरग्राउंड मार्ग जो आहे तिथे सुद्धा गुडघाभर पाणी आहे आणि याच पाण्यातून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। आपली वाहनं काढावी लागतात। या पावसामुळे जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्याच नदी किंवा नाल्यांना सुद्धा पूर आल्याची स्थिती आहे। जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे। काल ज्याप्रमाणे हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता, आज सुद्धा रेड अलर्ट जाहीर केला आहे आणि काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात आहे। शाळा आणि महाविद्यालयाला जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे। त्याप्रमाणे आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी पाऊस आहे। शहराचे जे रस्ते आहेत ते जलमय झाले आहेत। बहुतेक रस्त्यामध्ये जे आहे त्यांना नद्याचे स्वरूप मिळाले आहे। आता आपण जे आलो आहे अंडरग्राउंड मार्गावर आलो, आपण बघू शकता की गुडघा एवढं पाणी आहे। हा अंडरग्राउंड मार्ग आहे, हा आणि पर्यायी मार्ग आहे जो आपला मेन रस्ता जो आणि रेल्वे जोडणारा हा पर्यायी मार्ग आहे। ज्याप्रमाणे जो उड्डाण पूल आहे, रेल्वे उड्डाण पूल सोडल्यानंतर हाच एक पर्यायी मार्ग लोक निवडतात। मात्र बघू शकता या मार्गावर गुडघ्याभर एवढं पाणी आहे आणि इथे जाणं म्हणजे जीव जोखीम घेऊन जाणं आहे। बहुतेक रस्ते असेच झाले आहेत। गोंदियातील बहुतेक रस्ते हे जलमय झाले आहेत, नद्याचे स्वरूप मिळालेले आहे आणि जे वाहन चालक आहेत ते जीव मुठीत घेऊन जे प्रवास करतात त्यांना वाहन चालवण्याकरता, वाहन काढण्याकरता एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे। आशिष जिंकरे, पुढारी न्यूज, गोंदिया।